नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक भरती 2025 ची ही नवीन अपडेट असणार आहे। यामध्ये जिल्ह्यानुसार रिक्त पदांची माहिती आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत बघा। तुमचे सगळे प्रकारचे जे क्वेरीज आहे ते पूर्ण क्लिअर होतील आणि कोणत्या प्रकारचे जे क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण जी जानकारी आहे ते यामध्ये तुम्हाला मी देणार आहे। रिक्त पदांची जे किती जिल्ह्यानुसार किती रिक्त पदे आहे ते सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता आपण याची जे ऑफिशियली जो डाटा आलेला आहे जिल्ह्यानुसार ते आपण इथे बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, भरलेली व रिक्त पदे मार्च 2025 अखेर इथे यांनी दिलेले आहे। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता की सर्वात पहिले इथे मंजूर पदे सरळ सेवा 9785, त्याचपैकी भरले गेलेली जे पदे आहे विद्यार्थी मित्रांनो ते 8819 पदे भरल्या गेलेली आहे। आणि त्याचबरोबर जे रिक्त पदे आहे तुम्ही बघू शकता 966 पदे इथे रिक्त तुम्हाला इथे पाहण्यात भेटणार आहे। त्याचबरोबर यामध्ये तुम्ही बघू शकता की जिल्ह्यानुसार आता इथे किती पदे रिक्त आहेत ते सुद्धा इथे तुम्ही जाणून घ्या। चंद्रपूरमध्ये वनरक्षक रोपवन गट क ची आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता रिक्त पदे इथे 43, गडचिरोलीमध्ये तुम्ही बघू शकता 104, नागपूरमध्ये 96, अमरावतीमध्ये 221, त्याचबरोबर यवतमाळमध्ये 67, त्याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रमुवन्समध्ये इथे बघू शकता 1, त्याचबरोबर पुणे इथे बघू शकता 5, त्याचबरोबर धुळेमध्ये 219, नाशिकमध्ये 8 आणि जे औरंगाबादमध्ये 33, ठाणेमध्ये 130 आणि कोल्हापूरमध्ये 39 पदे रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात ते मला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही इथे वॅकन्सी पाहू शकता आणि तुम्हाला ज्या जिल्ह्यात वाटेल विद्यार्थी मित्रांनो त्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म टाका। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करा, पण आता जे फॉर्म आहे ते लवकरात लवकर तुम्हाला भेटणार आहेत। शासनाकडून जे आहे प्रोसेस ती फास्ट झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही तुमचं ग्राउंड सुरू ठेवा, तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा, तुम्हाला ही भरती लवकरात लवकर पाहण्यात भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहे ते जिल्हा सुद्धा कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जर काही क्वेरीज असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।